पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। नमस्कार, आप देख रहे हैं पवित्र समय न्यूज। हम आपको दिखा रहे हैं मुंबई शहर के अंदर पवई गार्डन हो या शीतल तालाब हो, उसके सौंदर्यीकरण के लिए किस प्रकार से बीएमसी और महाड़ा के फंड में किया जा रहा गमन। इसी प्रकार हमारे पास एक ताजा रिपोर्ट आई है जिसमें हम दिखा रहे हैं शीतल तालाब को लेकर, जिसमें बीएमसी और महाड़ा के फंड में करोड़ों रुपए का भ्रष्टाचार किया गया। उसकी पोल खोलती जनता क्या कहती है, डालते उस खबर पर एक नजर। नमस्कार, पवित्र समय न्यूज में आप सभी का स्वागत है। आज मौजूद है शुक्ला पश्चिम शीतल तालाब को, छत्रपति शिवाजी महाराज तालाब को। यहाँ पर ऐसी समस्या है जो आए दिन अभी पिछले साल में यहाँ पर कहीं करोड़ों का फंड यहाँ पर ऑफर की, इतना फालतूगिरी कर रही है, ये कमान है पूरा लगा हुआ। अभी वापस के बाद में नल के बाद में वापस अभी नया काम वापस करने के लिए यहाँ के रहवासी लोग ये है कि मानना है कि यहाँ पर जो आने जाने के लिए रास्ता बहुत छोटे हो जाएगा। क्या बताना चाहते हैं और जो पब्लिक का जो दुरुपयोग किया जा रहा है यहाँ पर सौंदर्यकरण के नाम पर। और देख सकते हैं यहाँ का इनका आरोप भी है जो कि शीतल तालाब है, यहाँ पर अभी फिल्टर बिठाया गया है। फिल्टर के बाद में ऐसा लगता है यहाँ पर इनका आरोप है कि जो गणपति जो विसर्जन होता है और देवी विसर्जन होती है, तो यहाँ पर वो भी बंद कराने का प्रयास चल रहा है। तो इनका आरोप है और इन्होंने अभी यहाँ पर अगर जल्द से जल्द अगर काम नहीं रोका गया तो ये लोग आमरण उपोषण के लिए बैठा जाएगा। कहिए हम यहाँ के नागरिक है, इनसे हम कुछ जानते हैं। तुम्हाला कसं काय वाटतं, तो एक आता विसर्जन तुम्ही बोलता विसर्जन इथं बंद होणार आहे, आता आम्हाला वॉटर प्लांट, फिल्टरेशन प्लांट लावलेला आहे। फिल्टर प्लांट कशासाठी? पाणी शुद्ध करण्यासाठी। आता पाणी शुद्ध करण्याचा विषय आमच्या डोक्यात जात नाही। आमच्या डोक्यात एकच जातं की आम्हाला या संबंधित वरच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला खाजगीत कळवलं की 2 ते 3 वर्षामध्ये सर्व गणपती इथे विसर्जन करण्याचं बंद करणार आहे। आणि हा आक्रोश या बीएमसीच्या सर्व अभियंत्यांना सामोरं जावं लागेल। हे पहा, आज 10 ते 12 दिवस झालेले आहेत। आमच्या शिंगरेवाडी जी 5000 लोकांची वस्ती आहे, 500 रूम्स आहेत। ह्या 500 रूमच्या लगत हे नैसर्गिक परमेश्वराने आम्हाला दिलेलं हे तलाव आहे आणि हे तलावाचं संगोपन करणं, या तलावाला वाचवणं हा आमचा अधिकार आहे। आता या तलावाभोवती सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली आम्हाला दडपलं जात आहे। आमचा श्वास दाबला जातोय, कोंडला जातोय। मुंबईमध्ये आतापर्यंत कुठल्या अशा प्रकारचा पोल उभारण्याचा सौंदर्यीकरण आम्ही पाहिलं नाही। हा एवढा पहिल्यांदाच हा प्रकल्प, हा पोल उभारण्याचा, ह्या 15 फुटाच्या रस्त्यावर एवढ्या निमुळत्या जागेवर हे 2-2 फुटाचे 6-6 फुटाचे उभे पोल उभारण्याचं षडयंत्र कोण करतंय? कोणाला आम्हाला इथून हाकलून द्यायचंय? आमचा हा स्लम, आमच्या ह्या चाळी हा आमचा अभिमान आहे। आम्ही इथून जावं, आम्हाला त्रास द्यायचा, आम्हाला पळून लावण्याचं षडयंत्र इथं कोण करतंय का? ह्या सर्व गोष्टीचा आम्हाला आता शंका यायला लागलेली आहे। मला सांगा, ह्या 8 फुटामधून येताना 2 आणि जाताना 2 व्यक्ती पास होऊ शकत नाहीत, तर सरकारी इथे शेकडो लोक जॉगिंगला येतात, ते जॉगिंग कसे करतील? आज इथे जर एखाद्या ह्या 500 घरांची वस्ती जी आहे तिथे एखादं मैत झालं तर आम्ही सुख दुःखाला इथे आम्ही उभे राहतो। ती तेढी आम्ही इथं कशी बांधायची? किंवा तेढी बांधून असताना इथे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हलवायचं का आम्ही? का आमची तेढी आम्ही गल्लीत करायच्या? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न इंजिनियरला का पडले नाहीत ह्याचा मला प्रश्न आहे। आम्ही सर्व आज इथे नाईलाजाने उपस्थित राहिलेलो आहे। मी शासनाला आणि महानगरपालिकेला आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण कळवलं होतं की 25 तारखेपासून आम्ही उपोषण करणार। आमच्या 500 घरातल्या प्रत्येक महिला रोज 1 दिवस उपोषण करून साखळी उपोषण करतील आणि मी इथे आमरण उपोषण करणार आहे। जर हे अजून 1-2 दिवस मी देतो, पण या 2 दिवसामध्ये हे काम आता तर थांबवणारच आहे आम्ही, पण हे काम जर कायमस्वरूपी हे जे पोल उभा करण्याचं काम आहे जर थांबलं नाही तर 29 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण केलं जाईल।
प्रत्येक महिला ह्या ठिकाणी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करू आणि आमचा आवाज या शासनाला, या महानगरपालिकेला पोहोचवू। बापू जी, क्या लगता है आपको कि किसी के पीछे की साजिश हो सकती है या कोई और कारण हो सकता है? देखिए, मेरे को यही कहना है कि जब 6 फुट के जब पोल लगते हैं उसके ऊपर झाड़ लगाएंगे बोलते हैं। 6 फुट के पोल में झाड़ लगाएंगे, वो झाड़ जाएगा 4-5 फीट। इसका मतलब ये किस तरह का राजनीति कर रहे हैं आप लोग? किसी को हेल्प करना है आपको? किस डेवलपर को आपको हेल्प करना है? ये हमको इसकी साजिश ही हम लग रही है। आपण काय बोलणार? हे शीतल तलावाचा जो आता जैसा खुला था वैसे ही खुला मांगते हैं। आगे थोड़ा, आगे जैसे ओपन था ओपन ही मांगते हैं हम। आपण ओपन चाहिए, खुला पाहिजे आणि हे बांबू हे काढून टाकलं पाहिजे। भले तुम्ही कुंड्या लावा छोट्या, पण हे सगळं काढलं पाहिजे, मोकळी जागा पाहिजे। आता मुलांची शाळा चालू होणार, मुलं जाणार कशी? एक बाई पडली, तिला कोमामध्ये गेली। एक अपंग माणूस आहे, त्याला हप्त्यातून 4 वेळा दवाखान्यात न्यायला लागतं, तर कसं कुठून नेणार तुम्ही? हे लावलं सांगा त्यांना, बँकेत सुद्धा न्यायला लागतं सह्या करायला, मग कसं करणार? गणपती आणि देवी बंद करणार म्हणून सांगितलं आम्हाला, कळलं तर कसं काय होणार? एवढं वर्ष झालं कधी गरीब माणसाने कुठे जाणार? आणि आता म्हणल्यानंतर सगळ्याला एक हे झालंय की बाबा शॉक लागला सगळ्यांना की असं कसं होईल? तलाव कशासाठी? देवदर्शनालाच असतो ना, मग तोच नाही म्हणल्यानंतर बाकीचं काय? जसं आहे तसं करून द्यायला सांगा ना, आम्ही नाही म्हणत नाही, कोणी विरुद्ध नाहीये, पण हाय तसं करून द्या। सुरुवातीला कसं हे नव्हतं ना, त्यावेळेस जागा सगळी फुल होती, म्हणजे व्यवस्थित होतं ना। आता हे लावल्यामुळे 8 फुटामध्ये माणूस, आता शाळेतली मुलं येतात 10-15 मुले एकदम येणार येणार कशी? आणि एवढ्या दिवसापासून आता इथे झाडे जर लावली, हे झाडे जर उंच गेली तर माणसांना किती प्रॉब्लेम होणार? आणि आज आमच्या गल्लीमध्ये समजा कुणी गरीब आहे, सगळे श्रीमंत नाहीयेत, कुणीच पैसेवाले नाहीयेत, जे गरीब असतात ते एकदम तलावामध्ये कार्यक्रम करतात, मुलांचा साखरपुडा करतात, प्रोग्राम करतात, तर उद्या ते करणार काय? ते उद्या गरीब लोकांचे ते सगळं बंद होतं। म्हणजे असं का? हे आमच्यावर अन्याय होतो, जे चाळीतलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आमच्यावर अन्याय होतो। म्हणजे असं काय? हे कोण करतं ते आम्हाला माहिती नाहीये। अच्छा, मला सांगा, तुम्ही तुम्हाला इथलं रहिवासी आहे तुम्ही, मग तुम्हाला विचारून तुम्हाला काम चालू केलं? नाही, लोकांना अंधारात ठेवून हे काम करतात। 2 वर्षापूर्वी 2023-24 मध्ये ह्या 10 करोडचं काम केलं माननीय सन्मान्य आमदार संजय पुतनी साहेबांनी। 10 करोडचं काम केलं आणि 1 वर्ष फक्त 2024 गॅप गेला, 2025 ला परत 30 करोडचं काम आणतात। या लोकांना हॅरेसमेंट करायला त्या बिल्डरच्या घशात घालायला आणतात, लोकांच्या सेवेसाठी करतात। हे सुशोभीकरण कुठलं सुशोभीकरण आहे? हे असं कसं सुशोभीकरण असू शकतो? लोकांना हॅरेसमेंट करून तुम्ही वेगळ्या पद्धतीने काहीतरी तुम्ही बिल्डर लॉबीच्या हिशोबाने तुम्ही चाललाय। पब्लिकचा, लोकांचा विचार करतच नाहीत। इथे कमीत कमी आता 5-6 हजार लोकांची वस्ती आहे। आज कमीत कमी 500 सार्वजनिक मंडळ आहेत, कमीत कमी 10,000 गणपती विसर्जनला येतात, घरातले गणपती। या गरिबांनी विसर्जनला जायचं कुठे? यांच्या तुम्ही हायमारी करता तुम्ही, ही कुठली तुमची नेतेगिरी? तुम्हाला निवडून देताना हात जोडत आणि त्याच हाताने तुम्ही पब्लिकला मारताय। हा पब्लिकवर केवढा मोठा अन्याय करताय तुम्ही, किती चुकीचा अन्याय आहे? नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। इतक्या वर्षापासून इथे चालू आहे धार्मिक म्हणजे जे गणपती देवी विसर्जन करतात, इथल्या लोकांना, या स्थानिक लोकांना काहीच कळण्यात देता आलेलं नाहीये। आता इथून पुढे यांनी आम्हाला पर्याय दिला पाहिजे ना, कुठलाही पर्याय न देता यांनी आपली मनमानी चालू केलेली आहे। आणि गणपती नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा।